तर बोंदुगिरीच्या जाळ्यामध्ये ओढून महिलांवरती अत्याचार करणाऱ्या अशोक खरातच्या मिरगाव इथल्या श्री शिवनिका संस्थांच्या नावाखाली काळ्या पैशांचा मोठा खेळ सुरू असल्याचं समोर आलंय। गेल्या 8 वर्षात या संस्थांच्या उत्पन्नात 74 पटींनी वाढ झाल्याची माहिती संस्थांकडून धर्मदाय आयुक्तालयाकडे सादर करण्यात आलेल्या लेखापरीक्षण अहवालातून समोर आली आहे। कधीकाळी 1.5-2 लाखांच्या तुटीत चालणाऱ्या या संस्थांच्या तिजोरीत अचानक कोट्यावधींची वाढ झाली आहे। तर शिवनिका संस्थेच्या उत्पन्नात अचानक वाढ झालेली आहे। काय काय वाढ झाली आपण एकदा बघूया। स्थावर मालमत्ता 2017-18 मध्ये 4,67,601 रुपये मालमत्ता होती, तर 2018-19 मध्ये ती मालमत्ता 7,27,823 इतकी झालेली आहे। 2019-20 मध्ये 1,41,79,928 च्या घरामध्ये हा आकडा पोहोचला, तर 2020-21 मध्ये 1,55,50,962 रुपयाच्या घरात हा आकडा पोहोचलेला आहे। यानंतरचा आकडा आपण बघतो 2021-22 चा 1,41,04,047 रुपये इतका आहे, तर 2022-23 मध्ये 1,40,95,727 इतका आहे, तर 2023-24 मध्ये तो आकडा थेट 2,10,00,000 वरती पोहोचलेला आहे, तर 2024-25 मध्ये 2,15,11,169 रुपयांवरती आहे। तर बोंधूबाबा अशोक खरातचा आणखीन एक काळा कारनामा समोर आलेला आहे। बोंधू खरात चक्क मधाची विक्री करत लोकांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तुर्की मधाच्या नावाखाली बोंधू खरात नागरिकांची फसवणूक करत होता। 1 किलो तुर्की मध चक्क 9 लाख रुपयांना तो विकत होता। एल्विश हनीची विक्री करताना तुर्कीच्या समुद्रात खोल गुहेतून मिळत असल्याचा दावा करत मधाची विक्री करत होता। दरम्यान महागड्या दराने मध विक्री करून आलेली रक्कम त्याच्या ट्रस्टच्या नावे घेत होता आणि ब्लॅक मनी व्हाईट केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती आहे। दरम्यान एल्विश मध नेमकं आहे काय आपण समजून घेऊया। तर तुर्कीमध्ये हे एल्विश मध आढळतं। 1800 मीटर खोल गुहेमध्ये हे मध सापडतं। नैसर्गिक गुहेतून हे मध गोळा केलं जातं। तर मध नैसर्गिक खनिजांमुळे या मधाला विशिष्ट चव आणि औषधी गुणधर्म असतात। तर गुहेच्या परिसरात सर्वत्र दुर्मिळ औषधी वनस्पती आणि फुलं या ठिकाणी असतात आणि मध वर्षातून केवळ एकदाच काढलं जातं। एल्विश मधाचा पुरवठा अत्यंत मर्यादित असतो आणि मागणी जास्त असते। पुरवठा कमी असल्यामुळे किमती लाखांच्या घरात असतात। तर एल्विश मध औषधी गुणधर्मांसाठी सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे। एल्विश मध चवीला किंचित कडू आणि अनेक गंभीर आजारांवरती उपचार म्हणून या मधाचा वापर केला जातो। शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी या मधाचा वापर केला जातो। तर एक एक करत या खरातचे काळे कारनामे समोर त्यांना दिसत आहेत। मध विक्रीचा त्याचा व्यवसाय कशा पद्धतीने होता, तो कसा गंडा घालत होता, ते यातून समोर येत आहे।